घरातीलच या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही जास्वंदच्या झाडाला दिलेत तर तुम्ही पाहाल काही दिवसांमध्येच आपल्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची हे आपण पाहणार आहोतच, पण त्याचबरोबर या झाडावरती कीड देखील ही लवकर लागते, तर ती घालवण्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। जास्वंदच्या झाडाची आपण थोडी काळजी घेतली तर हे झाड वर्षभर आपल्याला भरपूर अशी फुले हे देत राहते। मात्र त्याचबरोबर या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी ही वेळोवेळी खते देणे देखील हे आवश्यक असते। आणि त्यात जेव्हा झाडाला कळ्या यायला सुरुवात होते तेव्हा तर जास्त पोषक तत्वांची या झाडाला गरज असते। आपल्या घरामध्ये देखील अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा वापर करून तुम्ही खत तयार करून दिले तरी देखील झाडाला भरपूर अशी ही फुले लागतात। खते देण्याबरोबरच झाडाच्या चांगल्या वाढीसाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी झाडाला कीड न लागणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। आणि जास्वंदच्या झाडाला ही कीड ही लवकर लागते, त्यामुळे या झाडाला हे कीटकनाशक फवारणे देखील हे आवश्यक असते, कारण झाडावरती जर कीड लागली तर झाडाची वाढ ही होत नाही आणि फुले देखील अगदीच कमी प्रमाणामध्ये ही लागत राहतात। तुम्ही इथे पाहू शकता या माझ्या जास्वंदच्या झाडावरती खूप साऱ्या कळ्या ह्या लागलेल्या आहेत। मात्र त्याचबरोबर झाडावरचे ज्या पाने आहेत त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारे हे होल झालेले दिसून येतील, म्हणजेच या झाडावरती ही कीड लागलेली आहे। जास्वंदच्या झाडावरती कीड लागू नये म्हणून महिन्यातून एकदा तुम्ही नीम तेलचा स्प्रे करू शकता। आज मी जी कडुलिंबाची पाने असतात त्याच्यापासून हे कीटकनाशक तयार करणार आहे। तर हे कीटकनाशक तयार करण्यासाठी कडुलिंबाची जी पाने आहेत ती थोडे पाणी घेऊन मिक्सरमध्ये अशा प्रकारे ही वाटून घ्यायची आणि हे जे तयार झालेले पाने आहे त्याचा वापर करताना देखील डायरेक्ट न करता त्याच्यामध्ये जे पाणी तयार केलेले आहे त्याच्यात अजून तितकेच पाणी हे मिक्स करून घ्यायचे आणि तयार झालेले जे पाणी आहे ते देखील एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने हे गाळून घेऊन ते स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यावे आणि त्याचा स्प्रे आठवड्यातून 2 वेळा जरी तुम्ही जास्वंदच्या झाडावरती केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी खूप चांगला असा फायदा होतो। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी हळद, दालचिनी असते त्याच्या पावडरपासून पाणी तयार करून देखील त्याचा स्प्रे केला तरी देखील झाडावरची कीड निघून जाण्यासाठी हा चांगला असा हा फायदा होईल। जास्वंदच्या झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आज आपण ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे केळीच्या सालीचे सुकलेले हे तुकडे आहेत। केळीच्या सालीमध्ये झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ज्या पोषक तत्वांची घटकांची आवश्यकता असतेच, म्हणजे जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते केळीच्या सालीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा तुम्ही झाडाला खत म्हणून वापर केला तर झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुलेही लागत राहतात। जर तुमच्याकडे केळीच्या साली नसतील तर तुम्ही बटाट्याच्या, कांद्याच्या सालींचा देखील हा वापर करू शकता। त्यानंतर खत म्हणून मी ह्या दुसऱ्या वस्तूचा जो वापर करणार आहे ती म्हणजे ही तांदूळ धुतलेले हे पाणी आहे। हे पाणी मी 2 दिवस हे असेच ठेवले होते, त्यामुळे तुम्हाला वरच्या बाजूला हे साई आल्यासारखे हे दिसून येईल। तांदूळ धुतलेले हे जे पाणी आहे ते झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असे आहे, कारण याचा वापर जर तुम्ही झाडांना खत म्हणून केला तर कुंडीतील मातीमध्ये झाडांसाठी आवश्यक असणारे जे सूक्ष्म जीवाणू आहे ते तयार करण्याचे काम हे पाणी करत असते। त्यामुळे घरामध्ये जेव्हा आपण डाळ तांदूळ धुतो तेव्हा ते फेकून न देता त्याचा वापर हा झाडांसाठी खत म्हणून करावा। आता हे जे पाणी आहे ते मी 2 दिवस असेच ठेवून दिल्यामुळे ते थोडे स्ट्रॉंग झाले होते, त्यामुळे त्याचा वापर करताना हे पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच करायचा आहे। जास्वंदच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून मोकळी करावी, त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात, कारण मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे त्या झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन पोहोचला जातो आणि मुळांची चांगली वाढ झाल्यामुळे आपले झाड हे चांगले वाढते।
आता आपण ज्या सुकलेल्या केळींच्या सालींचा हा जो वापर करणार आहे तो एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाची एक कुंडी असेल तर त्यासाठी एक केळीच्या सालीचे जे तुकडे आहेत ते पुरेसे होतात। आणि हे जे तांदूळ धुतलेले पाणी आहे ते एका झाडासाठी आपल्याला 1 ते 1.5 मग या प्रमाणामध्ये या खताचा वापर तुम्ही महिन्यातून एकदा जरी केलात तर तुम्ही पाहाल काही दिवसांमध्येच तुमच्या जास्वंदच्या झाडाची वाढ ही चांगली झालेली दिसून येईल आणि झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।